गेल्या 10 दिवसापूर्वी मोर्चा काढला होता आणि या मोर्चात हजारो शेतकऱ्यांची एक मागणी होती की शासनाने लवकरात लवकर हेक्टरी 5 लाख रुपये मदत करावी। या संदर्भात आता विधानसभेचं अधिवेशन बुधवारी संपत आहे, तरी पण अजून घोषणा झाली नाही। स्वतः पालकमंत्री या मोर्चाला समोर गेले होते, त्यांनी सांगितलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठक झाली, या बैठकीत शेतकऱ्यांना कोणाला बोलवलं नव्हतं, परंतु लोकप्रतिनिधींना त्यावेळी चर्चा झाली, परंतु अजूनही मदत जाहीर झाली नाही। आणि त्यामुळे आम्ही 23 तारीखच्या मोर्चाच्या वेळीच 23 तारीखचं आंदोलन हे आम्ही मोर्चाच्या वेळी जाहीर केलं होतं आणि त्यामुळे उद्याचं हे आंदोलन होणार आहे। परंतु सरकारने आता मात्र दडपशाही सुरू केलेली आहे। आमच्यासारख्या राजकीय लोकांना नोटीस आहे हे काही नवीन नाही, परंतु गोरगरीब शेतकरी आहेत, अंबानी काजू बागायतदार आहेत, यांना मात्र सरसकट नोटिसा काढलेल्या आहेत की त्यांना त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करून एकतर ते आता या नुकसान भरपाईमुळे त्रस्त झालेले आहेत आणि असं असताना त्यांना नोटिसा काढणं म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ सोडण्यासारखा प्रकार आहे। जसा मोर्चा शांततेत झाला तसंच उद्या तर रस्ता रोको सुद्धा शांततेत होईल, कोणाला त्रास होणार नाही, फक्त आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून आम्ही हे रस्ता रोको करतोय। आणि उद्याच्या रस्ता रोकोमध्ये नोटिसा पाठवून तुम्ही हे थांबू शकत नाही। शेतकऱ्यांचा उलट शेतकऱ्यांना दडपशाहीचा प्रकार केला तर त्याचा उद्रेक होईल आणि त्यामुळे या नोटिशीला घाबरून न जाता शेतकऱ्यांनी या रस्ता रोकोमध्ये सहभागी व्हावं। खासदार राजू शेट्टी याचं नेतृत्व करणार आहे आणि आपल्या मार्फत सगळ्यांनी